विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता चौथी ॲडिशन। ॲडिशन मध्ये सुरुवातीला आहे रिव्हिजन। रिव्हिजन म्हणजे उजळणी। आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजेच 4th स्टँडर्ड मध्ये असताना सॉल्व द फॉलोइंग सम म्हणजेच आपण 3 डिजिट नंबरची तुम्ही 3 डिजिट नंबरची ॲडिशन कसे करायचे ते आपण शिकलो आहोत। तर त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला आहे रिव्हिजन। तर आता आपण पाहूया 3 डिजिट नंबरचे ॲडिशन करून। आता फर्स्ट नंबर आहे 342 प्लस 123। आता याची आपण ॲडिशन करणार आहोत 3 डिजिट नंबरची। इथे आहे युनिट 10 आणि 100। युनिट 10 100 इथे आहे पहा, युनिट 10 आणि 100। युनिट मध्ये युनिट ॲड करायचा असतो, 10 मध्ये 10 आणि 100 मध्ये 100। आता युनिट प्लेसवर आहे 2 आणि 3। 2 आणि 3 प्लस इथे येतात 5, 4 प्लस 2 6 आणि 3 प्लस 1 4। आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत 345 प्लस 324। याची ॲडिशन आपण सम करणार आहोत। 5 प्लस 4 9 येतात, 4 प्लस 2 6, 3 प्लस 3 6। याची ॲडिशन येते 669। आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहू 170 प्लस 626। आता इथे आपण युनिट प्लेसवर 0 प्लस 6, 0 प्लस 6 येतात 6, 7 प्लस 2 8 9 आणि 1 प्लस 6 7, 796 असे ॲडिशन येते थर्ड एक्झाम्पलची। फोर्थ एक्झाम्पल आहे 294 प्लस 105। याचे सम आपण करणार आहोत 4 प्लस 5 9, 9 प्लस 0 9, 2 प्लस 1 3, 399 अशी याची सम येते। आता 5 एक्झाम्पल आहे 609 प्लस 200। 9 प्लस 0 9, 0 प्लस 0 0, 6 प्लस 2 7 8, 809 अशी याची सम येते। अशा आता आपण हे 3 डिजिट नंबर यांची सम केली आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टडी द सम गिवन बिलो। इथं आपल्याला सॅम्पल दिलेले आहेत। 4 डिजिट नंबर आहे 1 2 3 4 आणि इथे आहे 1 2 3 4 5। हा 5 डिजिट नंबर आहे। आता जसे आपण इथे 3 डिजिट नंबरची ॲडिशन केली युनिट प्लस युनिट, 10 प्लस 10, 100 प्लस 100, तसेच आपल्याला इथं 1000 प्लेसवरील संख्या आणि दुसऱ्या नंबरमधील 1000 प्लेसवरील संख्या यांची ॲडिशन करायची आहे। इथे आपल्याला सांगितलं आहे व्हाईल ॲडिंग 3 डिजिट नंबर वी ॲड युनिट टू युनिट, 10 to 10 and 100 to 100 in the same way while adding number with 4 or 5 digit 1000 are added to 1000, 10,000 to 10,000। म्हणजेच आपल्याला इथं सांगितलं आहे जसं आपण 3 डिजिट नंबरमध्ये युनिट मिळवला आणि त्याची इथं सम लिहिली, 10 मध्ये 10 प्लस केला, 100 मध्ये 100 प्लस केला, तसंच आपल्याला इथे 1000 प्लेसवरील डिजिट आणि दुसऱ्या संख्येतील 1000 प्लेसवरील डिजिट यांची ॲडिशन करायची आहे। सेम वे म्हणजे तीच पद्धत आपल्याला, तीच मेथड आपल्याला वापरायची आहे। आता नेक्स्ट पाहू आपण स्टडी द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट। आता इथे जसे 3 डिजिट नंबर 4 डिजिट नंबर हे व्हर्टिकल मांडणीने मांडले होते, म्हणजेच उभी मांडणी केली होती। आता तीच मांडणी इथे हॉरिझॉन्टल पद्धतीने मांडली आहे, म्हणजे आडवी मांडणी केली आहे। आता इथे दिले आहे 7513 प्लस 1273 यांची ॲडिशन। फर्स्ट वी ॲड युनिट टू युनिट। जसे आपण इथं व्हर्टिकलमध्ये युनिट ॲड केले तसेच आपण इथं सुद्धा युनिटमध्ये युनिट ॲड करणार आहेत। आता
इथे युनिट प्लेसवर आहे 3, आता इथे पण आहे 3, 3 + 3 6, इथे 6 लिहिला आहे पहा. तसेच आता 10 प्लेसवर 1 आहे आणि या नंबरमध्ये 10 प्लेसवर 7 आहे. 1 + 7 8. 100 प्लेसवर 5 आहे. दुसऱ्या नंबरमध्ये 100 प्लेसवर 2 आहे. 5 + 2 7 आणि 7 + 1 1000 प्लेसवरील 8. इथे सम येते 8786. आता खाली आपल्याला एक्सरसाइज दिली आहे ते आपण सोडवू. हे तुम्हाला समजलं असेल. एक्सरसाइज आता एक्सरसाइज मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 2301 + 4056. आता हे आपल्याला वर्टिकल मांडणीने मांडून सोडवायचे आहे. म्हणजेच आपल्याला उभी मांडणी करायची आहे. वर्टिकल मांडणी तर आपण लिहिणार आहोत युनिट 10 100 10 100 आणि 1000 आणि 10,000. आता हे या संख्या आपण इथे मांडणार आहोत. हे 4 डिजिट नंबरच आहे. आपण एक घर जास्त मांडलेलं आहे ते आपण कट करू. इथे असंच राहू द्या. इथे आपण नंबर मांडून घेऊ 1 0 3 2 6 5. वर्टिकल मांडणी करताना संख्या नेहमी युनिट प्लेसकडून मांडायच्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता युनिट प्लेसवरील 1 + 6 इथे होता 7. 10 प्लेसवरील 0 + 5 इथे येतात 5. 100 प्लेसवरील 3 + 0 3 आणि 1000 प्लेसवरील 2 + 4 6. 6357 असे आपल्याला ॲडिशन मिळते. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. इथं आपल्याला आहे युनिट 10 100 आणि 1000. आता इथं वर्टिकल मांडणीने आपल्याला लिहायचं आहे. संख्या आहे 4017 + 2081. आता हेच आपल्याला वर्टिकल मांडणी लिहायचे आहे 7104 + 1802. आता याची आपण सम करणार आहोत. 7 + 1 8 8 + 1 9 0 + 0 0 4 + 2 6 698 असे सम येते. आता 3 एक्झाम्पल आहे 2070 + 17060. आता यामध्ये जो सेकंड नंबर आहे तो मोठा आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला मांडताना मोठा नंबर आधी मांडणार आहोत. युनिट 10 100 1000 आणि 10,000. इथे आपण हा मोठा अंक वरती मांडूया 06071 + 2070 आता याचे आपण सम करणार आहोत. 7 + 0 7 6 + 1 7 0 + 0 0 7 + 2 9 8 9 आणि 1 असाच खाली. 1च्या खाली एकही अंक नाही म्हणून 1 असाच खाली. सम येते 19077. आता 4 एक्झाम्पल आपण पाहू. 4 आहे 4700 7 + 1 8 7 + 0 7 7 + 0 7 4 + 2 6 7. पहा अशा पद्धतीने आपल्याला वर्टिकल मांडणी करून अरेंजमेंट करून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहू. 2 ॲड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट.
आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आपल्याला दिली आहे आणि त्याच अरेंजमेंटने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. फर्स्ट क्वेश्चन आहे 7006 प्लस 2193. आता ही जी मांडणी आहे हॉरिझॉन्टल, याच मांडणीने आपल्याला ही एक्झाम्पल सोडवायचे आहे. तर इथं आहे युनिट प्लेस युनिट प्लेसवरील 6 आणि युनिट प्लेसवरील 3 यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 6 + 3 7 8 9. आता 10 प्लसवरील 0 आणि 10 प्लसवरील 9 यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 0 + 9 9. हा 100 प्लेसवरील 0 आणि 100 प्लेसवरील 1 यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 0 + 1 1. 7 प्लस 1000 प्लेसवरील 7 आणि 1000 प्लेसवरील 2 यांचे ॲडिशन येते. 7 + 2 8 9. 9199 अशी ॲडिशन येते. दुसरं एक्झाम्पल आपण घेणार आहोत 4001 प्लस 5088. यामध्ये 10 युनिट प्लेसवरील 1 आणि युनिट प्लेसवरील 8 प्लस 9. हा 10 प्लेसवरील 1 आणि हा 8 यांची ॲडिशन येते 9. 4 आणि 5 100 प्लेसवरील 4 आणि 100 प्लेसवरील 5 यांची येते 9. 999. 3 आहे 279 प्लस. आता इथे सुद्धा युनिट प्लेसवरील 9 आणि या युनिट प्लेसवरील 0 यांचे ॲडिशन येते. 9 + 0 9. 7 10 प्लेसवरील 1 यांची येते 7 आणि 1 8. 200 प्लेसवर आहे आणि ते 100 प्लेसवर 4 आहे. 4 + 2 5 6. इथं बघा 1000 प्लेसवर 7 आहे, इथं 1000 प्लेस नाही म्हणून इथे 7 असाच येणार. 10,000 प्लेसवर 9 आहे पण इथं 10,000 प्लेस नाही म्हणून 9 असाच येणार. 97,689 अशी ॲडिशन येते. आता 4th एक्झाम्पल पाहिजे आहे. 53,46 प्लस 2001. यामध्ये 6 आणि 1 युनिट प्लेसवर आहे. 6 + 1 7. 4 10 प्लसवर आहे तर 10 प्लेसवर 0 आहे. 4 + 0 4. इथं 100 प्लेसवर 0 आहे, इथं पण 0च आहे. 0 + 0 0. आता इथे 1000 प्लेसवर 2 आणि इथं 3 आहे. 3 आहे. 3 + 2 5. 10,000 प्लेसवर 5 आहे पण इथे या नंबरमध्ये 10,000 प्लेस नाही आहे म्हणून 5 असाच येणार. 55,047. आता 5th एक्झाम्पल पाहू. 7013 प्लस 91,405. याच्यामध्ये युनिट प्लेसवर 3 आहे. हा युनिट प्लेस 5 + 3 8. युनिट प्लेस 10 प्लेसवर 1 आणि 10 प्लेसवर 0 यांची ॲडिशन येणार 1. 100 प्लेसवर 0 आणि इथं 100 प्लेसवर 4 आहे मग 0 + 4 4. 1000 प्लेसवर 7 आणि 1000 प्लेसवरील 1 यांची ॲडिशन येणार 8. आता इथं 10,000 प्लेस आहे आणि इथे 10,000 प्लेस नाही आहे म्हणून 9 ॲज इट इज येणार. 98,418. 6 एक्झाम्पल आहे 9,298 प्लस 80,301. 8 + 1 9. 9 + 0 9. 9 + 0 9 येणार. 9 + 0 9. अंक मोठा झाला बघा.
मी इथं खाली मांडते 8 + 1 9, 9 + 0 9, 2 + 3 5, 9 + 0 9 आणि 8 हा 10,000 प्लेसवर आहे. इथं 10,000 प्लेस नाही म्हणून 80 ॲज इट इज येणार. इथे ॲडिशन आले आहे 89,599. अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन पण सॉल्व केला आहे. आता नंतर आहे मॅच द इक्वल नंबर इन 3 कॉलम. आता इथं इक्वल नंबर आहेत त्यांचे काय करायचं आहे, मॅच करायचे आहेत. 14,000 + 300. आता 14,000 + 300 यांची सम येते 14,300 म्हणून इथे इक्वल मॅच केले आहेत. 2,000 + 90, 2,000 + 90 ते मॅच केलं आहे. त्याची ॲडिशन 2,090 अशी येते. 509 + 100, 509 + 100 यांची ॲडिशन 609 येते. ते इथे मॅच केले आहे. 99,000 + 702, 99,000 + 702 यांची ॲडिशन 99,702 येते म्हणून ते इथे ॲड केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल ॲडिशन. पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.